नारायण नारायण. कोण म्हणतास? नारद. बरोबर ओळखलं. एकदा काय होतं की नारदांनाच गर्व चढला आपल्या नाम संकीर्तनाचा, की भगवंताचं ह्या जगामध्ये कोणीच आपल्या इतकं नाम कोणीच घेऊ नाही शकत. कारण मी जितकं नारायण नारायण करत करत सगळ्या जगभरात सगळ्या सृष्टीत विचरण करतो तेवढं तर नाव कोणीच घेत नसेल. आणि हे म्हणून भगवंताला कळलं ना. आणि मग भगवंत विचार करायला लागले, अरे तू नाव घेतोय माझं, पण गर्व कशाचा करतोय हा. मग याचा गर्व पार तर आपल्यालाच करावं लागेल ना. कारण कसं असं भगवंत आहे ना आपल्या भक्तांसाठी एवढं नेहमी करतो, त्यांना कधीच गर्व होऊ देत नाही. मग दिला ना हंडा पाण्याचा. काय झालं, नारदाला त्यांनी एक टास्क दिला. टास्क असा की हे बघ नारदा, तू माझा सगळ्यात मोठा भक्त असशील तर तू हे काम कर की हा जो हंडा आहे ना पाण्याचा, तो हंडा पाण्याचा डोक्यावर ठेवायचा, त्यात पाणी भरलेलं, आणि त्यातून एकही थेंब खाली पडला नाही पाहिजे. आणि ते करता करता तुझं नाम संकीर्तन पण चालू राहिलं पाहिजे. किती सोपं गोष्ट आहे. हो भगवंता, मी नक्की करतो. मग दिला हंडा पाण्याचा. आणि आता सवय असते का पाण्याचं भांड उचलून डोक्यावर ठेवायची आणि न पाणी सांडता ते पूर्ण विचरण करण्याची सवय नसतेच ना. सगळं लक्ष त्या पाण्याकडे. पाणी सांडतं का, थेंब पडतो का, आपला जो टास्क आहे तो पण कंप्लीट झाला पाहिजे ना. सगळं लक्ष विचरण करत असताना त्या पाण्याच्या हंड्यावर. सुरुवात जशी केली नारायण, बस तेवढंच, सगळं लक्ष त्याच्यामध्ये. ज्या वेळेस भगवंताकडे आणून दिलं आणि म्हटलं, बघा भगवंता, एकही थेंब खाली पडू दिला नाही मी. भगवंत म्हटलं, हो बरोबर, खूपच चांगलं काम केलं. बरं नाव कितीदा घेतलं? नाव. अरे भगवंता, मी तर विसरूनच गेलो. सगळं लक्ष माझं पाणी सांडेल का, एक थेंब पडेल का, याकडेच होतं. यातून आपल्याला काय घ्यायचंय? हेच घ्यायचंय की ठीक आहे की काही लोकांसारखं आपलं दिवसभर नाव जपणं होत नाही. तुमचं काम करता करता जेवढं होईल तेवढं काम करता करता आपला संसार आपण सोडू शकत नाही. आपण सांसारिक लोक आहे. संसारातच राहून संसाराकडे लक्ष देऊन सुद्धा जे लोक भगवंताचं नाव घेणं विसरत नाही, गोरा कुंभार पाणी भरताना, त्यांचं माती आणताना, माती तुडवताना प्रत्येक वेळी नाव घेत होते. नाम संकीर्तन म्हणजे आपलं कोणतंही सांसारिक काम सोडायचं नाही. ते करता करता भगवंताचं नाम घ्यायचं. हेच की जितकं होईल तितकं. म्हणूनच तर आपण सगळे देवाची नावं ठेवलेले आहेत ना आपल्या मुलाबाळांची. आपले अशी पद्धत होती नाव ठेवण्यासाठी. म्हणून नाव घ्या भगवंताचं, विसरू नका त्याला. पण आपलं काम न सोडता, आपलं काम करून, आपल्या संसारात राहून, सगळ्या गोष्टी करून भगवंताचं नाव घ्या. त्यातच सगळं आलेलं आहे. बाकी काहीही नाही केलं तुम्ही तरीही चालतं. चला, जय श्रीकृष्ण. बघा जमलं तर.